महावितरणाचा भोंगळ कारभार, शेतकऱ्यांचे होतंय अतोनात नुकसान. शेतकऱ्याने दिला आंदोलनाचा इशारा. आधीच आसमानी संकटांना तोंड देत असताना शेतकरी कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न करतोय. त्यात दिंडोरी तालुक्यातील जानोर येथील शिवणे रस्त्याच्या शेतकऱ्यांना महावितरणाच्या गलिच्छ आणि भोंगळ कारभारामुळे नुकसानीला तोंड द्यावं लागतंय. शिवणे रोड लगत असलेल्या ट्रान्सफॉर्मर क्रमांक 4, 14 व 28 या ट्रान्सफॉर्मरची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा महावितरण त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करते. जवळजवळ 1 ते 1.5 वर्षांपासून शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत होत नाही आणि जेवढा होतोय तोही 70 ते 80 व्होल्टेज दाबानं. अशा व्होल्टेजमध्ये घरातील फॅन आणि मिक्सर सुद्धा चालत नसताना शेतकरी शेती पिकाला पाणी कसे देणार? ट्रान्सफॉर्मरची सुद्धा दुरावस्था झाली असून जळालेल्या केबलसाठी सुद्धा शेतकरी वर्ग लोकवर्गणी काढून बसवतात. वेळेवर महावितरणाचे कर्मचारी सुद्धा हजर राहत नाही. महावितरणाच्या अशा कारभारामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलाय. पुढील 4 ते 5 दिवस वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणाच्या कार्यालयासमोर सर्व शेतकरी मिळून धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिलाय. सदर ही 14 नंबर डीपी शिवणे रस्ता आम्ही सर्व शेतकरी जमलेलो आहे आणि एक अर्ज करून साहेबांना एक अहवाल पण दिलेला आहे की आम्हाला लाईन रात्रीच्या वेळी 70 ते 80 व्होल्टेजनं लाईन येते. सदर लाईन आम्हाला 150 ते 200 व्होल्टेजनं किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेजनं लाईन मिळावी ही त्यांना आम्ही याच्या अगोदर बी बऱ्याच वेळा अर्ज देऊन त्यांच्याकडून फक्त आम्ही पोच घेतली नाही. याच्या अगोदर त्यांना भरपूर वेळा आम्ही अर्ज देऊन त्यांना सांगितलंय की आम्हाला लाईट मिळत नाही. आमच्याकडे DRDचे क्षेत्राशेजारी आमचे क्षेत्र आहे. आमच्याकडे बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात असून सदर आम्हाला रात्रीची लाईट मिळावी. परंतु त्यांनी आज 1 वर्ष होऊन गेलं या गोष्टीला. आजपर्यंत त्यांनी एकही अर्जाचा विचार घेतलेला नाही किंवा आम्ही पाठपुरावा करून त्यांनी कोणतीच दक्षता घेतली नाही. तरी याच्यावरती त्यांनी पुढील कारवाई करावी असं आणि दक्षता घेऊन आणि लवकरात लवकर आम्हाला कमीत कमी 2 ते 4 दिवसामध्ये आम्हाला लाईन सुरळीत चालू करून द्यावी आणि रात्रीच्या वेळी आम्हाला चांगल्या व्होल्टनी लाईट मिळावी ही त्यांना आम्ही सदर अर्ज देऊन विनंती केलेली आहे. जर त्यांनी 4 दिवसामध्ये जर आम्हाला व्होल्टेज लाईन जर दिलेली नाही तर आम्ही सदर धरणे आंदोलन करून जानोरी सबस्टेशन ऑफिसला जाऊन सदर धरणे आंदोलन करू. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक.